अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील। आज आपण पाहणार आहोत म्हैस पालन व्यवसायामध्ये म्हशीची खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती। बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हैस पालन हा मुख्य व्यवसाय आहे, परंतु यशस्वी म्हैस पालनासाठी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे। कष्ट आणि योग्य व्यवस्थापनाबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड मिळाली तरच या व्यवसायामध्ये चांगले यश मिळू शकते। दुग्धोत्पादनाकरिता म्हैस पालन करताना उत्तम दूध देणारी म्हशीची प्रजातीची निवड ही एक प्रमुख बाब आहे। भारतामध्ये विविध राज्यांतील हवामान, चारा व दुधासाठीची मागणी यावरून म्हशीच्या प्रजाती विकसित झाल्या आहेत। व्यवसाय करताना प्रामुख्याने जास्त उत्पादन क्षमता असणारी तसेच उत्तम प्रजनन क्षमता असणारी म्हशीची जात फायदेशीर ठरते। मुरा, म्हैसाना, जाफराबादी व पंढरपुरी या म्हशीच्या प्रामुख्याने महत्त्वाच्या प्रजाती असून बहुतांश म्हैस पालक व्यवसायाकरिता या प्रजातीची निवड करतात। तर आता आपण पाहू म्हैस पालन व्यवसायामध्ये म्हशीची निवड। बहुतांश पशुपालक म्हशीची निवड जवळच्या बाजारातून करतात। जे पशुपालक मोठ्या प्रमाणावर म्हैस पालन करण्याकरिता दलालाकडून किंवा स्वतः ज्या भागात म्हशीचे मूळ वास्तव आहे येथून म्हशी करतात। ज्या पशुपालकांना 2 किंवा 3 म्हशी खरेदी करावयाच्या असतात ते बाजारातून विण्याच्या अगोदरच्या म्हशी किंवा गाभण म्हशी खरेदी करतात। खरेदी करताना म्हशीची किंमत ही म्हशीची प्रजात, वय, वेताची संख्या व दूध देण्याची क्षमता यावर अवलंबून असते। बऱ्याच वेळा म्हशीच्या दुग्धोत्पादनाची खोटी माहिती दिली जाते। अशा पद्धतीने म्हशीची निवड केल्यास व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। म्हैस खरेदी करताना घ्यावयाची काळजी। शक्यतो नुकतीच विलेली म्हैस वासरासह विकत घ्यावी व सकाळी व संध्याकाळी स्वतः दूध उत्पादन पाहून खात्री करून घ्यावी। हिस्सार, जिंद, रोहतक इत्यादी ठिकाणी एजंट अशा म्हशी दाखवून खरेदी करून देतात। म्हशीचे दूध राखून कास मोठी दाखवून बाजारात विक्री करतात। त्याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे। ज्या गोठ्यामध्ये किंवा मालकाकडे म्हशीच्या प्रजनन, दूध उत्पादन इत्यादी निगडित रेकॉर्ड आहे अशाकडून म्हैस खरेदी करणं उत्तम असतं। म्हशीची खरेदीपूर्वी शक्य असल्यास रक्त नमुन्याद्वारे सांसर्गिक गर्भपात इत्यादी रोग निदानाची चाचणी करून घ्यावी। म्हशीची खरेदी ज्या प्रदेशातून किंवा मालकाकडून करणार आहात तेथून म्हशीचे खाद्य, चारा व संगोपन याबद्दल माहिती जाणून घ्यावी, जेणेकरून तसे संगोपन करणे शक्य होईल, जेणेकरून म्हशीच्या दुग्धोत्पादनावर परिणाम जाणवणार नाही। म्हैस खरेदी करण्यापूर्वी तपासा बाह्य लक्षणे। म्हैस शक्यतो 2ऱ्या किंवा 3ऱ्या वेतातील असावी, जेणेकरून जास्तीत जास्त वेते पुन्हा मिळू शकतात। म्हशीची त्वचा मऊ, चमकदार तसेच डोळे सतेज व पाणीदार असावे। नाकपुडीवरील भाग ओलसर असावा। पाठीचा कणा सरळ असावा तर मान लांब व सडपातळ असावे। पुठ्ठे लांब, रुंद व विस्तृत असावे। यामुळे गर्भपोषण चांगले होते, तसेच वासरू अडकण्याचे प्रमाण कमी राहते। म्हशीची कास आकाराने मोठी व सड लांब, समान व फुगीर असावे। पोटाकडून कासेकडे येणारी रक्तवाहिनी टवटवीत, फुगलेली व मोठी असावी। कासेजवळ अनेक थाटे असावे। पुढील 2 पायातील अंतर जास्त असावे, यामुळे छाती विस्तारण्यास वाव असतो। कमरेवरील हाडे अधिक दूर असावी, यामुळे पोटाच्या विस्तारास अधिक वाव मिळतो। शेपटीजवळील हाडे व कास यामधील अंतर अधिक असावे। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।